नमस्कार, केएस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण आलेलो आहोत मंगरुळपीर या ठिकाणी बायपास रोडवर। तर इथे एक संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडीचे संस्थापक अध्यक्ष गौरव कुमार इंगळे यांनी रस्ता संदर्भामध्ये जो बायपास रोड आहे तर या ठिकाणी जे येणारे ये जा करणारे तिकडे मला सांगा मुलींनो, हा जो रस्ता आहे तर हा रस्ता कसा वाटतोय तुम्हाला? खराब वाटतंय बस। मग हा रस्ता चांगला झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? झाला पाहिजे। या रस्त्याची तुम्हाला ये जा करायला तकलीफ होते की नाही होते? आता तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मग पावसाळ्यामध्ये किती तकलीफ होणार आहे तुम्हाला? होते। हा रस्ता झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? झाला पाहिजे। ठिकाणी बघताय तुम्ही संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडीचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत तर त्यांनी रस्त्यासाठी आंदोलन केलेलं आहे। मेलेल्या आणि झोपलेल्या संस्थेला जागी करण्याचं इथे जे राजकारण चालू आहे तर इथे जे नागरिक आहेत ते जे येणं जाणं करतायत रोडवर, ह्या बघताय तुम्ही स्टुडंट जे आहेत ते येणं जाणं करतायत। या ठिकाणी कितीतरी वेळ ॲक्सिडेंट झालेले आहेत, कितीतरी लोकांच्या गाड्या इथं पडलेल्या आहेत, पण ही जे शासन प्रशासन आहे झोपलेलं आहे। तर या शासन प्रशासनाला जागे करण्याचं काम, रोडचा मुद्दा असो किंवा मग कोणाचा राशन कार्डचा मुद्दा असो, कोणाला राशन भेटत नसेल किंवा मग तहसीलमध्ये ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार असो, हे उघड करण्याचं काम संस्थापक अध्यक्ष राष्ट्रप्रेमी आघाडीचे संस्थापक अध्यक्ष गौरव कुमार इंगळेच करतात। तर असे इथं ग्रेट पर्सनॅलिटी आलेली आहे आणि आज इथे यांनी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। तर विचारूया आपण काही प्रश्न त्यांना। तर नमस्कार सर। नमस्कार। आपण इथे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। बऱ्याच वर्षापासून बघताय तुम्ही की सिमेंटाचा रस्ता आहे ना, अवघ्या 2 वर्षामध्ये या रस्त्याची वाट लागलेली आहे। तर तुम्ही प्रशासनाला, शासन प्रशासनाला जागवण्याचं काम करत आहे, तर हा मुद्दा तुमच्या लक्षामध्ये कसा काय आलेला आहे? एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या जिल्ह्यातले जिल्हाधिकारी, या जिल्ह्यातले RDC, या मंगरुळपीर शहरातले मुख्याधिकारी, या जिल्ह्यातले जिल्हा प्रशासन अधिकारी, हे सगळी यंत्रणा बोगस आहे, निष्फळ आहे आणि यांच्यापासनं कुठल्याही पद्धतीची अपेक्षा आता या नागरिकांना करणं चुकीचं आहे। त्यामुळे कुठेतरी ही बाब शासनाच्या लक्षात आली पाहिजे, म्हणून आज आम्ही या ठिकाणी या मुख्य रस्त्यावर आंदोलनाला बसलेलो आहे। आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की हा मुद्दा महत्त्वाचा का, हा रोड महत्त्वाचा का, तर या रोडवरून ग्रामीण रुग्णालयातून ॲम्ब्युलन्सेस येणं जाणं करतात। मी देवाला हे प्रार्थना करतोय की आमचं आंदोलन सुरू असताना एखादी ॲम्ब्युलन्स येऊ नये, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात इथे रुग्णांना, अस्थिरुग्णांना, गरोदर मातांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो आहे। आणि ही गोष्ट माझ्या नाही, या प्रत्येक शहरवासियाच्या प्रकर्षानं लक्षात आलेली आहे। आज 10 पैकी 5 जणांना हाडाचा प्रॉब्लेम आहे, कोणाची पाठ दुखते, कोणाच्या मणक्यात गॅप आहे, कोणाचं काय तर कोणाचं काय, एवढ्या सगळ्या लोकांचे प्रॉब्लेम कुठेतरी रिफ्लेक्ट झाले पाहिजे, म्हणून आज आम्ही आमच्या जवळच्या काही साथीदारांसोबत या ठिकाणी रस्त्यावर हा स्ट्राईक करतोय। भारताची राज्यघटना लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली होती की गरोदर महिलांना पण आपण बिना नोकरीवर येताना त्यांनी त्या कालावधीमधलं पेमेंट दिलं पाहिजे। आणि आज मंगरुळपीर शहरामध्ये संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडीचे संस्थापक अध्यक्ष गौरव कुमार इंगळेंच्या लक्षात आलेलं आहे की रोडवरून जर ॲम्ब्युलन्स ये जा करत असेल आणि त्यामध्ये जर गरोदर महिला असेल तर तिला इजा होऊ शकते। किती मोठा मुद्दा आहे। शासन प्रशासन दलाली घेऊन आपल्या इथं येणारा निधी आपल्याच झोडीमध्ये टाकून भ्रष्टाचार करत आहेत आणि एक नॉर्मल कार्यकर्ता त्याच्या लक्षात ही बाब आली, पण शासन प्रशासनाच्या लक्षात ही बाब नाही आली। म्हणूनच आमच्या माध्यमामधून आम्ही गव्हर्नमेंटला सांगू इच्छितो की तळागाळामधील होणाऱ्या लोकांना जो त्रास होतोय तो त्रास कमी करण्याची, दूर करण्याची कोशिश करावी आणि संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडीचे संस्थापक अध्यक्षांनी जे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला न्याय द्यावा। म्हणूनच आम्ही आमच्या माध्यमातून सरकारला सांगत असतो, सुनो सरकार सुनो।